नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला, आज जवळपास 6 तारीख आहे. तरी देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची कोणतीच अपडेट का समोर येत नाही? याबाबतचा जी-आर आला आहे का? सरकारकडून कोणत्या हालचाली सुरू आहेत का? असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत. कारण लाडक्या बहिणींना आशा होती की नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये जमा होतील. परंतु नोव्हेंबर महिना तर संपलाच आणि डिसेंबर महिन्याचा देखील पहिला आठवडा संपलेला आहे, तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे आले नाहीत. मग दोन्ही महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना एकत्रित देण्यासाठीच हा उशीर होतोय का? असा देखील प्रश्न काही लाडक्या बहिणी त्या निमित्ताने विचारत आहेत. या संदर्भातील सविस्तर माहिती आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी-आर साठी तुम्हाला अजून किती दिवस थांबावे लागेल, कधीपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत, सर्व सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा जी-आर अजून आला नाही. लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण आज तुम्हाला 100% सर्व क्लिअर करणार आहोत. तर जी-आर आला नाही, मग जी-आर आला नाही म्हटल्यावर पैसे मिळणार का नाहीत? तर लक्षात घ्या, असं काहीही होत नाही. जी-आर जो येत असतो लाडकी बहीण योजनेचा, तो जी-आर कोणता येतो? तर सामाजिक व न्याय विभागाकडून, लक्षात घ्या, सामाजिक न्याय विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाला दर महिन्याला साधारणपणे 400 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जातो. किती? 400 कोटी. परंतु लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारकडून साधारणपणे 3300 कोटींच्या आसपासचा निधी लागतो. किती लागतो? 3300 कोटी. आणि म्हणून हा जो जी-आर असतो तो सामाजिक न्याय विभागाचा जी-आर असतो, तो अजून लाडकी बहीण योजनेअंतर्गत आला नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच नाहीत, कारण सामाजिक न्याय विभागाकडून कोणत्याही क्षणी या संदर्भातील जी-आर येणार आहे आणि हा जी-आर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. आता यातील एक महत्त्वाची अपडेट काय असणार आहे तर लक्षात घ्या, मी याआधी देखील तुम्हाला सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारकडून किंवा महिला व बालविकास विभागाकडून यादी तयार झालेली आहे. यादी फायनल झालेली असून राज्य सरकारकडे निधी देखील मागवला गेला आहे. राज्य सरकारने आता निधी दिल्यानंतर लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. साधारणपणे 10 तारखेच्या आत लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पैसे येतील, असे विविध माध्यमांनी आणि रिपोर्टनुसार देखील माहिती देण्यात आलेली आहे. पण आता यामध्ये अनेकांनी एक प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे आचारसंहितेचा काय विषय? कारण आता आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत. यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका अजून लांबल्या जरी असल्या तरी नगर परिषद निवडणुकांचा अजून कोणत्याही प्रकारे निकाल लागला नाही आणि म्हणूनच आचारसंहिता जी 3 डिसेंबरला संपणार होती ती आता 21 डिसेंबर रोजी संपणार आहे. आणि मग आचारसंहिता संपली नाही म्हणूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता किंवा जी-आर येत नाही का, असा प्रश्न देखील अनेकांनी विचारला. तर लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील आचारसंहिता असतानाच आपल्या राज्य सरकारद्वारे जो आपले निराधार बांधव आहे ते निराधार बांधवांसाठी जी-आर काढला होता आणि निराधार बांधवांना त्या संदर्भातील हप्ता देखील जमा करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील या हप्त्याचा आणि आचारसंहितेचा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे संबंध येणार नाही आणि लाडक्या बहिणींना दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये योजनेचे पैसे जमा होतील, असे विविध माध्यमांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि या संदर्भात येत्या 2-3 दिवसांमध्ये साधारणपणे मंगळवार बुधवारच्या आसपास सामाजिक न्याय विभागाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाला साधारणपणे 400 कोटी रुपयांपर्यंत जो जी-आर असणार आहे तो जी-आर येईल आणि नंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत या संदर्भातील वितरण देखील सुरू होणार आहे. कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आता राहिला एक महत्त्वाचा मुद्दा, अनेक लाडक्या बहिणींद्वारे विचारला गेलेला मुद्दा, म्हणजेच की 3000 रुपये मिळतील का? आता हा 3000 रुपयांचा मुद्दा प्रत्येक वेळी का उपस्थित होतो तर लक्षात घ्या, मागील वर्षी निवडणुकांच्या वेळी म्हणजेच की विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे 3 महिन्यांचे असे हप्ते एकत्रित जमा होत होते आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत आहे की आता देखील आम्हाला योजनेचे 2 हप्ते एकत्रित 3 हप्ते एकत्रित असे येतील का? तर लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला 100% जमा होईल, परंतु डिसेंबर महिन्याच्या या 3000 बाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती आपल्याकडे नाही. येऊ शकतो का? तर येऊ देखील शकतो, कारण राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना आकर्षित करण्यासाठी बऱ्याचदा अशा गोष्टी केल्या जातात. परंतु यासाठी सरकारकडे निधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे का, किंवा सरकार या 2ही महिन्याचे हप्ते एकत्रित देऊ शकेल का, असे विविध प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित राहत आहेत.
परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट मात्र 100% आहे की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता असणार आहे आपला, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा तुम्हाला दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होईल. साधारणपणे 10 डिसेंबरच्या आसपास लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होतील. ई केवायसी झाली असेल नसेल तर देखील काही फरक पडणार नाही. जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येण्यास कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले आहेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी जेव्हा GR येईल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजवर देखील तुम्ही फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र.